तर मित्रांनो बघा, मी आले आत्ता इकडे राजस्थानमध्ये जोगनिया माताचं मंदिर आहे इकडे. आणि आता इकडे म्हणतात खूप वेगवेगळं, म्हणजे असं म्हणतात की इथे आपण जी पण काही मन्नत मागतो ती पूर्ण होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर काही म्हणजे आता खूप काही आहे ते आपण खूप लोकांशी चर्चा करून विचारूयात ॲक्च्युली, कारण हे मंदिर इतकं फेमस काय आहे म्हणून. तर बघूयात काय म्हणतात लोक आणि मंदिरमध्ये ॲक्च्युली काय आहे पाहण्यासारखं. इथे म्हणतात की कुणी जेलमध्ये वगैरे असेल तर इथे मन्नत मागितली जाते की त्यांना जर सोडवलं तर इथे हातकडी देवीला वाहिली जाते. म्हणजे आहे का नाही सगळ्यात वेगळं काहीतरी, हातकडी देवांना वाहणं हे सगळ्यात वेगळं आहे. त्याच्यामुळेच म्हणलं आपण जावं ह्या मंदिरकडे पाहायला हे नेमकं काय आहे हे. आणि पाहूयात आता आपण, कारण तर इकडे अजून पुढे पुढे आहे मंदिर, बघूयात आपण. जय माँ जोगनिया मंदिर. आणि इतकं सुंदर भव्य मंदिर आहे बघा, इथे खूप भव्य मंदिर आहे. आणि या मंदिरविषयी आपण सगळ्या गोष्टी अशा जाणून घेणार आहोत की नेमकं या मंदिराविषयी काय आख्यायिका आहे आणि हे मंदिर एवढं स्पेशल काय. कारण आपल्या तिकडे कुणालाच माहिती नाही आहे की असं पण मंदिर आहे ते. आणि हे मंदिर आज मी तुम्हाला दाखवते, कारण हे मंदिर कुणाच्या असं ऐकण्यात पण नसणार आहे की असं मंदिर असतं की जिथे चोरांसाठी प्रार्थना केली जाते, किंवा असे प्रत्येकाला अनुभव आलेले आहेत. आता बघूयात आपण प्रत्यक्ष, मला पण पाहायचं आहे, मला पण खूप इच्छा आहे पाहण्याची. कारण असं होऊ शकतं का की आता, आणि इथं म्हणतात बरं का की इथं चोराने एका नवस केला होता माझी हातकडी तुटू दे, तर त्याच क्षणी त्याची हातकडी इथं तुटलेली होती. तर तेव्हापासून हे मंदिर असं फेमस झाले. आणि तेव्हापासून ते प्रत्येकजण ज्यांना हातकडी आहे त्यांनी हातकडी आपल्या हातातली सुटावी याच्यासाठी ते इथे नवस करतात. आणि आता आपण पाहूया की नक्की काय मंदिराचं महत्त्व आहे इथलच्या, पाहूयात. तर इथे एंट्री करताच आहे महादेवाचं मंदिर बघा, जय महादेव. एंट्री करताच महादेवाचं मंदिर आहे इकडे. आणि तुमच्या पण पाहण्यात हे पहिल्यांदाच असं मंदिर येणार असेल, मला तर वाटतं. कुणी असं मंदिर पाहिलं असेल नसेल तर मला सांगा, आणि ज्यांना ही माहिती आवडली त्यांनीसुद्धा आम्हाला सांगा. बघूयात आपण मंदिर. पहा, हे आहे ते मंदिर. आणि किती सुंदर मंदिर आहे, किती छान आहे मंदिर आहे सगळं. आणि तुम्हाला दिसेल की मंदिरच्या साईडला अशा तलवारी वगैरे लावलेल्या आहेत बघा भरपूर. हे पहा, इथे ना ज्यांची मन्नत पूर्ण झाली आत्ता बांधले वाटते, कारण जे तुरुंगातून सुटलेत सही सलामत त्यांनी हे बांधलेत. अजून पाहूयात आपण. आता मी तुम्हाला दाखवते रिअलमध्ये इथे ना हातकडी कशी चढवतात आणि किती जणांनी चढवलेली आहे ते. कारण इतक्या लांबून मी आले होते पाहायला ना, तर तीच गोष्ट तुम्हाला आता स्पेशली दाखवते की इथं हातकड्या चढवलेल्या आहेत. आणि जे मोठ्या ह्याच्यामध्ये अडकले होते आणि त्यांनी इथे मन्नत मागितली देवाला की आम्हाला या कैदेतून सोडव म्हणून, आम्ही तुला हातकडी वाहूत. तर इथे पहा आता किती हातकड्या वाहिल्यात लोकांनी, जे
त्या कैद्यामधून निसटलेत ते. आणि खूप आश्चर्याची गोष्ट आहे ना, कारण देवाच्या मनात आलं की काही होतं. बघा आता मी तुम्हाला आहे ना हातकड्या दाखवते. बघा तुम्हाला दिसतील ह्या हातकड्या पूर्ण किती लोकांनी ह्या. आणि हा पिंजरा पण आहे बघा, की एक जण कोणी म्हणजे कोणी खूप मोठ्या क्राईममध्ये असेल तर तो पण सोडवलेला. त्याच्यामुळे हे पिंजरे पण लोकांनी इथे अर्पण केलेत. आणि किती लोकांची मन्नत पूर्ण झाली असेल बघा इथे. असं तुम्हाला कुठे दिसलं आहे का की चोरांसाठी मदत करणारी देवी? ॲक्च्युली किती हातकड्या आहेत ह्या बघा. आणि किती जण सुटल्यानंतर त्यांनी इथे मन्नत मागितलेली पूर्ण झाली आहे बघा.